हवाई प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। IAF म्हणजेच भारतीय हवाई दलाने देशातील 4 प्रमुख हवाई तळांवर धावपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले जोधपूर, श्रीनगर, पुणे आणि अडमपूर हे हवाई तळ आता टप्प्याटप्प्याने दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। सर्वात आधी बोलूया जोधपूर बद्दल। 29 मार्च ते 27 एप्रिल 2026 पर्यंत जोधपूर विमानतळ पूर्णपणे बंद असेल। येथे धावपट्टीचे रिकपेंटिंग होत असल्याने इंडिगो आणि एअर इंडिया सारख्या कंपन्यांनी आपल्या बुकिंग थांबवली आहेत। तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये पर्यटनाचा हंगाम असतानाच प्रवाशांना काही मर्यादांचा सामना करावा लागेल। एप्रिल ते जुलै दरम्यान येथे दुपारी 5 नंतर हवाई उड्डाणे होणार नाहीत, तर ऑक्टोबर महिन्यात ही विमानतळ पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील। पुणे आणि पंजाब मधील प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि अडमपूर विमानतळे सध्या कार्यान्वित आहे, मात्र जून ते डिसेंबर 2026 या काळात 30 दिवसांसाठी बंद असतील व या दोन्ही ठिकाणी दुरुस्तीची कामे अपेक्षित आहेत। ही हवाई तळे संयुक्त वापरासाठी म्हणजे सिव्हिल मिलिटरी असल्याने लढाई विमानांसाठी धावपथांची नियमित देखभाल आवश्यक आहे। हवाई दलाने यासाठी NOTAM जारी केला आहे, म्हणजेच ही सूचना विमान कंपन्या आणि प्रवाशांना माहिती देत जेणेकरून उड्डाणे रद्द किंवा बदलता येतील। प्रवाशांनी विमान कंपन्यांशी संपर्क साधूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे। NOTAM च्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट करून दिल्या जातील। सीमेवरील सुरक्षा आणि लढाई विमानांच्या सुरक्षेसाठी ही देखभाल अनिवार्य आहे, त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।